सोनियाळीच, राहणार करसगाव तालुका मालेगाव जिल्हा नाशिक. सर, आमच्याकडे काळी जमीन आहे, लागवडीस डाळिंब लागवडीस योग्य आहे की नाही आहे असं? काळी जमीन डाळिंबासाठी योग्य आहे की नाही हा प्रश्न एक नंबर आहे. परंतु काळी जमीन कशी, म्हणजे 1 फूट 1.5 फूट 2 फूट काळी आहे आणि खाली वाळसरा आहे किंवा खाली मुरुम आहे, म्हणजे मी म्हणेल की काळी जमीन आहे पण निचरा चांगला आहे, ती जमीन एकच नंबर आहे. पण जर तुमच्या इथं मुरुम किंवा वाळसरा किंवा ठेवण जर 50-50 फूट नसेल, 50 फूट विहिरीला कडं टाकावं लागत असेल, बांधकाम करून आणावं लागत असेल, तर त्या ठिकाणी डाळिंब चालत नाही. आता बरेच लोक, मी जेव्हा कोर्सेसमध्ये सांगतो, आपले वेगवेगळे कोर्स आहेत ते डाळिंबाचे, नवीन लागवडीचा पण कोर्स आहे, त्याच्यानंतर आंबे बहार, मृग बहार, हस्तबहार, फार्म DSS मोबाईल ॲप्लिकेशन आहे आपलं, आणि त्याची लिंक काय मी माझ्या यूट्यूबचे जे काही डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये टाकत राहतो. तर त्याच्यामध्ये जे काही मी बोलतो त्याला पण लोक ट्रोल करतात की आम्ही तर काळ्या जमिनींमध्ये डाळिंबाची लागवड केलेली आहे, आम्ही तेवढे पैसे कमवतो, आणि BT गोरे सांगतो की काळ्या जमिनीत लागवड करू नका. पण मी काळ्या जमिनीची व्याख्या काय केलेली आहे की 2 फुटापर्यंत माती आणि खाली मुरुम किंवा वाळसरा असेल, त्याच्यासारखी क्वालिटी कुठंच येत नाही आहे. पण जर तुम्ही अशा काळ्या जमिनीत डाळिंबाची लागवड केली की 1-2 पाऊस पडल्या पडल्या तुमचा ट्रॅक्टरमध्ये घुसला आणि फसला आणि 2 ट्रॅक्टर लावूनच ओढला, तर तिथं काय डाळिंबाची शेती होणार नाही आहे. तिथे पण होईल कधी, जेव्हा तुमच्या इथं दुष्काळ असेल तेव्हा. पण जेव्हा तुमच्या इथं दुष्काळ नाही आणि प्रचंड पाऊस पडलेले आहेत, तिथं तुमचं बहार व्यवस्थापन चांगलं होणार नाही. कारण मादी कळी चांगल्या काडीला निघण्यासाठी डाळिंबाला ताणच पाहिजे, आणि जर तुमची जमीन काळी असेल तर ती पाणी धरून ठेवते, डाळिंबाला ताण बसत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये इथे फोन घेतलं, त्याच्यामध्ये प्रोपेनोफॉस टाकलं, कशी तरी पानगळ केली, पाणी दिल्यानंतर शेंडेच निघतात, कळी निघत नाही आहे. जो माझा आता 18 वर्षाचा अनुभव आहे तोच मी तुमच्याशी शेअर करतोय. पहिलं. 2 नंबर, जर तुम्ही आंबे बहार घेतला तर आंबे बहाराची सेटिंग तुमची होती मार्च-एप्रिलमध्ये, आणि तुम्हाला पूर्ण पावसाळा त्या काळ्या जमिनींमध्ये फळं काढायची असतात, आणि बिना डागाचं फळ राहत नाही आहे. आणि जर कधी बॉईल झालं, तिथे फायटोप्थोरा आला, तर पूर्णचे पूर्ण पिकलेला माल खाली गळून जातो. आणि जर खूपच पाणी लागलं तर बांगलादेशचा व्यापारीसुद्धा तो माल घेत नाही, किती पण सुरेख असू द्या. जर कंटिन्युअस रिप चालू झाली की तुमचा माल बॉईल होणार आहे. इथं नाही झाला तरी तो लांबच्या मार्केटला बॉक्समध्ये हीट तयार करतो आणि तो तिथपर्यंत जाईपर्यंत बॉईल होतो, म्हणून तो व्यापारी पण येत नाही. मग तो माल तुम्हाला एकाच दिवशी हार्वेस्ट करायचा आणि सगळ्या मंडीमध्ये पाठवून द्यायचा, 2-2 टनाची एक गाडी, आणि लवकरात लवकर विकून टाकायचं. असं तुम्हाला करावं लागेल. पण काळ्या जमिनींमध्ये तेलकट डाग कमी येतो, कारण ती जमीन खूप इनरिच राहते. आणि त्याच्यात जर तुम्ही शेणखत जास्त टाकले, सेंद्रिय पदार्थ जमिनीत वाढवले, मुळांची वाढ एकदम चांगली केली, निमॅटोड बऱ्यापैकी काळ्या जमिनींमध्ये मुरमाड जमिनींपेक्षा कमी येतो, असं सगळं जर पाहिलं तर त्याची वाढ एकदम चांगली होते, झाडाची पानं एकदम चांगले राहतात. परंतु बहार व्यवस्थापन व्हायला आणि रोग कंट्रोल करायला अवघड जातं. त्याच्यानंतर जेव्हा तुमची तर पाऊस पडतो आणि ती जमीन पाणी धरून राहते, एवढे वॉटरशूट येतात जमिनीमधनं, ते वॉटरशूट तुम्हाला काढावे लागतात. 15-15 दिवसाला गेले तरी करंगळीसारखे जाड वॉटर, कारण जमिनीमध्ये अन्नद्रव्य आहेत, ती खूप खाऊ घालते, आणि पाणी आहे, आणि वॉटरशूटचं नावच वॉटरशूट आहे, म्हणजे पानदार सोट. जेवढं जास्त पाणी, जेवढं जास्त ढगाळ वातावरण, तेवढे ते जोरात वाढतायत. मग ते तुम्हाला काढणं, आता जर पावसाळ्यामध्ये येणारे वॉटरशूट तुम्ही जर काढले आणि त्या खोडाला तिथं जखम केली आणि ही काळी माती त्याला जाऊन लागली, तर सिरॅटोसिस्टिस नावाची बुरशी आतमध्ये जाते, आणि ती बुरशी आत गेली की तुमचं झाड मरतं. आणि एक झाड मेलं की तुम्हाला 3 महिन्यानंतर त्याच्या बाजूचे झाडं मारायला लागतात, आणि पूर्णची पूर्ण एक खळं तयार होतं तिथे. 25-30-40 झाडं ते मरून जातात. हे कुठं होतं? ज्या ठिकाणी तुमचं शेतात सगळ्यात जास्त पाणी येतं. पावसाचं पण पाणी तिकडंच येतं, आणि जेव्हा तुम्ही मोटर बंद करता किंवा कॉक बंद करता, ड्रिपचं पण सगळं सायफनिंग त्याच भागामध्ये येतं. ड्रिपरमधनं पाणी सगळ्यात जास्त तिकडंच पडतं, आणि तिथंच तुमची तर मर येतो. मग आता तो जो मर आहे, तुम्ही ट्रॅक्टर चालवताय, ती माती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता, टायरला लागून जाते. एका सुईच्या टोकावरती लाखो असतात. ते तुम्ही एवढी जरी माती घेऊन गेले एखाद्याच्या मरच्या झाडाची,
आणि दुसऱ्याची तिथं टाकली तर तिथं तो मर रोग लगेच वाढतोय. एवढं भयानक आहे हे. मायक्रो ऑर्गॅनिझम एकदम डेंजरस आहेत. तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून मर रोग येणार आहे. मग आता ज्यांच्या बागेमध्ये काळी जमीन आहे आणि मर रोग आहे त्यांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिलं, काळी जमीन आहे, आपल्याला मर रोग नकोय असं नाही होणार कधीच. मर रोग येणार आहे, पण त्याला लेट करायचं किंवा त्याला जास्त वाढू द्यायचं नाही आपल्याला. त्याच्यासाठी मी 3, 6, 9, 12 हा एक फॉर्म्युला दिलेला आहे. 3, 6, 9, 12 म्हणजे मार्च, जून, सप्टेंबर, डिसेंबर महिने. आता हे जे महिने आहेत ह्या महिन्यांमध्ये खोडं धुवायचे. पूर्ण खोड धुतलं की खाली तुमच्या जिथं कॉलर आहे, जिथं हे खोड आहे आणि जिथं मातीला लागलेली आहे तिथं साधारणतः 2-3 लिटर पाणी मुरलं पाहिजे. ती जी साल आहे तिला आपल्याला इंटॅक्ट ठेवायचं आहे, तिला आपल्याला कुजू द्यायचं नाही आहे. त्याला कॉलर रॉट म्हणतात. ही जशी कॉलर आहे तशी ती कॉलर रॉट होतो तिथे, म्हणजे सड होते तिथं, साल सडली जाते. तर त्याच्यासाठी हे मार्च, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर हे महिने आहेत. आता ह्या सगळ्या महिन्यांमध्ये अमावस्या येते. त्या महिन्याच्या अमावस्येला तुम्हाला एकदा क्लोरपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन घ्या. पुढच्या वेळेस म्हणजे हमला जे येतं ते कोणत्याही कंपनीचं मिळेल तुम्हाला. दुसऱ्या वेळेस घेताना इमामेक्टिन बेन्झोएट घ्या, जसं प्रोक्लेम येतं. पुन्हा तिसऱ्या वेळेस क्लोरपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन घ्या आणि पुन्हा इमामेक्टिन बेन्झोएट घ्या. म्हणजे 1-2 कीटकनाशक आपण अल्टरनेट घेतले. 3ला जे घेतलं ते 9ला घेतलं, 6ला जे घेतलं ते 12ला घेतलं. क्लिअर? सेम जर तुम्ही क्लोरपायरिफॉस अधिक सायपरमेथ्रिन घेतलं तर त्याच्यामध्ये 22 टाका आणि इमामेक्टिन बेन्झोएट घेतलं तर त्याच्यामध्ये टिल्ट टाका. 22 घेतलं तर 1 ग्रामनी घ्या, टिल्ट घेतलं तर 1 ml नी घ्या. पुन्हा ते पण अल्टरनेट जाणार आहे. आणि तिसरं त्याच्यामध्ये एक प्रोडक्ट येतं, कारण ज्या ठिकाणी तुमची साल कुजली जाते, तुम्ही जर ते झाड मेलेलं असं टारफळलं आणि त्याचा जर वास घेतला तर तो वास तुम्हाला थोडासा अल्कोहोलिक येतो, दारूसारखा येतो आणि तो वास पिन होल बोररला अट्रॅक्ट करतो आणि त्याच झाडावरती तुम्हाला पिन होल बोरर दिसतो. मग अशा वेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये भीष्मा नावाचं एक प्रोडक्ट येतं. इको हार्वेस्ट नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचं भीष्मा नावाचं प्रोडक्ट येतं. ते घ्यायचं 1 लिटर पाण्याला 2.5 ml 4ही महिन्यांमध्ये. 3, 6, 9, 12 याच्यामध्ये ते कॉमन ठेवायचं. जो काही किडा आतमध्ये असेल, पिन होल बोरर आहे, स्टेम बोरर आहे, मिलीबग आहे किंवा लपणारी कोणती पण कीड आतमध्ये असेल त्याला ते बाहेर काढणारे, त्याला केमिकलच्या संपर्कात आणणारे, ते मारणारे, म्हणजेच तुमची ते इन्सेक्ट पॉप्युलेशन कमी राहील आणि मर रोग तुमच्याकडं. तर हे 3, 6, 9, 12चा फॉर्म्युला वापरा. 2 नंबरला तुम्ही जे झाड मेलं पावसाळ्याच्या दिवसात त्याच्या बाजूला जेवढी मका लावता येईल तेवढी मका लावा. जेवढी मका लावता येईल तेवढी मका लावा. बरेच जण काय म्हणतात मला, साहेब मका लावली होती पण ते पाखरं आले आणि पाखरांनी खाऊन टाकले. तुमच्याकडं क्रॉप कव्हर पडलेलं आहे ना, डाळिंबाला बऱ्यापैकी आता आपण क्रॉप कव्हर टाकतोय. क्रॉप कव्हरचे थोडे थोडे कागद फाडा, मका टोबून द्या आणि त्याच्यावरती मस्त टाकून द्या. मका चांगली एवढी मोठी, मध्ये मध्ये ढेकळं ठेवायचे म्हणजे त्याच्यावरती तरंगतंय, एवढी मोठी होऊ द्या मका आणि काढून घ्या ते. त्याच्यानंतर पाखरं खात नाहीत त्याला, कोणताच पक्षी येऊन त्याला खात नाहीये, तर ते पण टाळलं जाईल. तर अशा पद्धतीने मका लावा. मक्याच्या मुळावरती व्हॅसिक्युलर अर्बस्क्युलर मायकोरायझा माहिती आहे, एक चांगली बुरशी जी मुळाच्या आतमध्ये आणि मुळाच्या बाहेर दोन्हीकडे वाढते आणि जमीन सुपीक करते आणि हे जे हानिकारक येणारे आहेत त्याला वाढू देत नाहीये, ती खूप वाढते. म्हणून मका लावा. आणि जर तुम्ही तिथं मका नाही लावली आणि ते झाड मेलेलं आहे, तुम्ही ड्रिपर बंद नाही करत. झाड जर असेल तर झाड पाणी पितं म्हणून तिथं पाणी जास्त नाही होते, पण झाड नसेल, तुमचं झाड मेलेलं आहे आणि ड्रिपर चालू आहे, ती एवढी दलदल तयार होते की ती दलदलीमध्ये ते रोग वाढत राहतात आणि ते सगळ्यांचं प्रोडक्शन युनिट झालं, सगळीकडे तिथून प्रसार त्याचा होतो. छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करून जर आपण केलं तर मर रोग सुद्धा तुम्ही थांबवू शकता. पण जर खूपच काळी जमीन असेल, पाणी साचणारी जमीन असेल, ट्रॅक्टर आतमध्ये गेला आणि फसला आणि मृग बहार तुम्ही घेऊ शकत नाही, कारण पावसाळ्याच्या दिवसात आहे, कारण ट्रॅक्टरच आतमध्ये जाणार नाही. आंबे बहाराला हार्वेस्टिंग तुमचं तिथे येतंय. तुम्ही लवकर पुन्हा घेऊ शकत नाही. नोव्हेंबरमध्ये बहार घ्यायचाच नाही घेता येत, कारण पाऊसच आता ऑक्टोबरपर्यंत चालले आणि त्या जमिनीत ताण बसायलाच 3-3 महिने जातात. असं सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहे. क्लिअर?